सुषमा अंधारेंनी चाकणकरांची अनामिका कापल्याचे फोटो दाखवलेत, तर चाकणकरांनी अटक करून त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी अंधारेंची आहे। काही पीडित म्हणतात चाकणकर रात्री 2 वाजता धमकी देत होत्या, असाही दावा सुषमा अंधारे यांनी केलाय। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात। आणि ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा। याच्यात तारखा आहेत, कारण हे स्क्रीनशॉट सकट आहे। याच्यातल्या जर तारखा बघितल्या तर साधारणतः 20 डिसेंबरचा पुन्हा फोटो आहे। मग जखम छोटी छोटी झाली, हे बघा इथे बँडेज आहे, याच्या मी सॉफ्ट कॉपी देईन आपल्याला। त्याच्यानंतर 28 डिसेंबरला जखम अजून छोटी झाली। सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती। अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाहीत, तेही फोटो निघाले। खरातांचे वडील वारले तेव्हा चाकणकर होत्या। खरातांच्या पोरीचं लग्न जमलं तेव्हा चाकणकर सगळ्यात पुढे होत्या। खरातांची भाची चाकणकरच्या घरात राहते। खरात आणि चाकणकर यांचे फायनान्शियल काही डॉक्युमेंट्स तेही मी 2 दिवसात पुढे आणेन। काही पीडित असं म्हणतात की रात्री 2-2 वाजता चाकणकर आम्हाला फोन करून धमक्या देत होत्या। काही पीडितांचं असं म्हणणं आहे की चाकणकर आमच्यावर प्रचंड दबाव आणत होत्या। त्यामुळे चाकणकरांचे सीडीआर तपासणं अत्यंत गरजेचं आहे। खरातने काही लोकांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे का? खरातने काही लोकांना मदत मागितलेली आहे का? की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। पहिली। दुसरी मागणी काय आमची? चाकणकरांची, ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे। तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, कारण प्रश्न अनेक महिलांच्या इब्रतीचा प्रश्न आहे।